गळीत हंगामाचा शुभारंभ हा नोव्हेंबर महिन्यापासून सुरू होतो आणि ऊसामध्ये रिकव्हरी याला खऱ्या अर्थानं 15 नोव्हेंबरला सुरुवात होते. 15 नोव्हेंबर ते 15 मार्च हा पीक पिरियड असतो रिकव्हरीचा. त्यामुळं आपण जर पाहिलं तर बहुतांशी कारखाने हे नोव्हेंबरमध्ये चालू होतात. नोव्हेंबरच्या 1 तारखेपासून ते 15 तारखेपर्यंतच्या दरम्यानच्या काळामध्ये. दुसरं कारण असतं की जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर पाऊस असतो आणि पाऊस असल्यामुळं किंवा उशिरा परतणारा मान्सून हा ऑक्टोबरमध्ये पडतो आणि त्यामुळे ऊस बाहेर काढण्यासाठी अडचणी येतात, रिकव्हरीचा लॉस होतो. आज अशी परिस्थिती आहे की तुमच्या ऊसामधली जास्त साखर बाहेर काढली पाहिजे, त्यामुळे कारखाने ही योग्य वेळी चालू केले पाहिजेत. अलीकडच्या काळामध्ये साखरेचे दर वाढलेले आहेत आणि त्यामुळं शासन, केंद्र शासन सगळे पॅनिक झाले आहेत आणि मग अशी काही चर्चा सुरू आहे की कारखाने लवकर चालू करायचे. कारखाने लवकर चालू केल्यानंतर कारखान्यांचा जो लॉस होणार आहे, जो नुकसान होणार आहे, त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे रिकव्हरीचा लॉस होणार आहे. त्याची भरपाई केंद्र सरकारनं देणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे GST मध्ये काही तरतूद करणं आवश्यक आहे. त्याच पद्धतीनं काही जे कारखाने अडचणीमध्ये त्यांना काही फंड सुद्धा सरकारने देण्याची गरज आहे. कारण यावेळी परिस्थिती अशी आहे की दर चांगले साखरेचे आले आहेत आणि आपल्या चांगल्या ऊसामधली जास्त साखर बाहेर काढण्यासाठी योग्य वेळेमध्ये कारखाना चालू करणं आवश्यक आहे. काल वेस्मा म्हणजे खाजगी कारखानदाराची जी असोसिएशन आहे त्यांनी जाहीर केलं की 1 ऑक्टोबरपासून कारखाने चालू करणार. ठीक आहे, त्यांचा तो निर्णय असू शकेल, पण त्याने असं सांगितलं की राज्यातले सर्व सहकारी आणि खाजगी कारखाने 1 तारखेपासून चालू करणार असं सांगितलं. त्यांना हा अधिकार कुणी दिला? सहकारी कारखाने कधी चालू करायचे याच्या बाबतची भूमिका हे राज्य साखर संघ आणि राज्य सरकार यांची एक संयुक्त मीटिंग होती, त्याला मंत्री समिती म्हणलं जातं. त्याच्या माध्यमातून निर्णय होतो की हंगाम चालू केव्हा करायचा, येणाऱ्या सीझनमध्ये प्रत्येक पोत्यामागं उचल किती द्यायची, अशा काही पॉलिसी त्या ठिकाणी होतात. मुख्यमंत्री सहायता निधी कपात किती करायची, असे काही निर्णय होतात. परंतु साखर धंद्यामध्ये अनेक वर्ष कार्यरत असल्या अनेकांचं म्हणणं असं आहे की कारखाने ही योग्य वेळी सुरू झाले पाहिजे, कारण ऊसामधली जास्त साखर त्या ठिकाणी घेतली पाहिजे. या दृष्टीनं नियोजन सर्व सहकारी कारखान्यांचं सुरू आहे. एकंदरीत तुमचा लवकर साखर कारखाने सुरू करायला विरोधच आहे, असं काय सांगा? विरोध म्हणजे असा आहे की केंद्र सरकारने काय केलं की 10 लाख टन साखर आयात केली. ती साखर ज्यावेळी येईल ती प्रत्यक्ष बाजारात यायला साधारणपणे 2 महिने लागतील. देशाची गरज 22-22.5 लाख टनाची गरज आहे आणि ही 10 लाखामध्ये त्यामध्ये देशात सुद्धा सर्वांना साखर मिळू शकणार नाही. आणि अशा परिस्थितीत निव्वळ साखरे दर वाढलेत आणि कारखान्यांना आम्ही सांगितले की कारखाने लवकर चालू करा, ते चालू केल्यानंतर साखर बाजारात येईल, अशा प्रकारचा एक प्रचार केला जातो. परंतु एक गोष्ट खरं आहे की ज्या ऊसाचं गळीत होईल त्या गळीत होत असताना येणाऱ्या अडचणी, असणारा पाऊस आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऊसामध्ये जी साखर आहे त्याचं प्रमाण हे सुरुवातीला कमी असतं, त्याचं जे नुकसान होणार आहे ते शेवटी कारखान्यांना भोगावं लागणार आहे आणि त्यासाठी म्हणून योग्य वेळी कारखाने चालू करावेत. आता एक अशी चर्चा सुरू आहे की 15 ऑक्टोबरपासून चालू करा, अशी चर्चा सुरू आहे, पण याचा निर्णय हा मंत्री समितीमध्ये त्या ठिकाणी होऊ शकतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.